हॅलो. आज आपण शिकणार आहोत ZPFMSचा BDS काढण्याचं काम. सर्वात अगोदर ती ZPFMSची वेबसाईट लिहून घ्या, www.zpfms.com. त्यानंतर एंटर मारायचं. वेबसाईट ओपन झालेली आहे. आपल्याला जो फर्स्ट लॉग इन आहे त्याचं यूजर ID आणि पासवर्ड माहिती पाहिजे. माझ्याकडे सेव्ह आहे. मी लॉग इनवरती दाबतो. आता इथे यूजर नेम टाईप करायचं आहे, इथं पासवर्ड टाईप करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. जर व्हिडिओ समजला नाही तर रिपीट पाठीमागे घेऊन बघा. लॉग इनवरती क्लिक केलेलं आहे. कोणतीही BDS, कोणत्याही लेखा शीर्षकाची BDS काढण्यासाठी काय करायचं तर एकच स्टेप आहे. याच्यामध्ये फायनान्शियल वर्कमध्ये जायचं आहे, बिल क्रिएशनमध्ये जायचं आहे. फायनान्शियल वर्कमध्ये जायचं आहे, बिल क्रिएशनमध्ये जायचं आहे. बिल क्रिएशन ऑनलाईन मल्टी बेनिफिशरी हा ऑप्शन घ्यायचा आहे. आता वरती एक आहे बिल क्रिएशन ऑनलाईन, त्याच्यावरती घ्यायचं नाही, त्याच्या खालच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कोणतीही BDS ह्या स्टेपनंच काढायचे. त्यानंतर MSAB बिल जे लिहिलं आहे इथं काही टिक मारायची नाही. काही लोक इथं टिक मारण्याची चूक करतात, ते करू नका चूक. बिल टाईपवरती गेल्यानंतर मल्टी बेनिफिशरी इथे निवडायचं आहे. इथं डिपार्टमेंट तुमचं तुम्हाला आपोआप येईल काय असेल ते. या ठिकाणी वरती हे एक लक्षात घ्या, आपलं जे मेकर लॉग इन आहे हेच झालं का हे खात्री करण्यासाठी वरती बार आहे तिथे दिसतंय आपल्याला आपलं नाव आणि मेकर असं दिसतंय. म्हणजे आपलं फर्स्ट लॉग इन झालेलं आहे. ह्याच्यामधून आपण BDS जनरेट करतो. त्यानंतर काय केलं आपण, फक्त इथं बिल टाईप घेतलेलं आहे मल्टी बेनिफिशरी, बाकी काही केलेलं नाही आहे. डेट आपोआप घेतलेलं आहे, बाकी कुठेही क्लिक केलेलं नाही आहे. डिपार्टमेंट आपोआप घेतलेलं आहे. ग्रुप कॅशबुक इथं आपण आता लेखा शीर्षक घ्यायचं आहे. आता मी हस्तांतरणची BDS काढणार आहे, त्यासाठी मी हस्तांतरण घेत आहे. इथं त्याच्यासमोर इथं हे कधी हा बार याच्यासमोर दिसतो. आता हा पर्सेंटेज जे इथे दिसते तुम्हाला, एक मिनिट, इथं 3 टिंबावरती क्लिक केल्यानंतर क्रोममध्ये इथं तुम्हाला झूम जे दिसतंय 100%, हे तुम्ही स्मॉल करा. आता 90% केलं आपण. तर इथं कॅशबुकचा जो पुढचा बार आहे तो समोर यायला लागला. आता मगाशी खाली येत होता. आता हे बघा, आपण इथं कॅशबुकची तिथं निवडतोय हस्तांतरण आणि लेखा शीर्षक मला माहिती आहे, मी बघून घेतलेलं आहे. ते मी टाईप करत आहे. 4 अंक पहिले टाईप करायचे. बाहेर क्लिक करायचं आहे 4 अंक टाईप केल्यानंतर, किंवा टॅबचं बटन दाबायचं. आता बाहेर क्लिक केलेलं आहे. इथं लेखा शीर्षकांची यादी आलेली आहे. तर इथं आता जे पूर्ण लेखा शीर्षक आहे ते मी इथं क्लिक करणार आहे. हे माझं पूर्ण लेखा शीर्षक आहे, 22/10/50-41-36. याच्यावरती क्लिक करणार आहे मी. जर अनुदान नसेल तर आपल्याला इथं ओपन होणार नाही. अनुदान आहे का नाही हा ऑप्शन खाली का दिसतोय, पर्सेंटेजमुळं. कधी खाली दिसतो, कधी ह्या साईडला दिसतो. आता ह्या साईडला जर आपल्याला बघायचं असेल तर त्यासाठी आपण आता इथं बघा, हे जे 90% आहे त्याला मी कमी करतो अजून. ठीक आहे. आता पर्सेंटेज कमी केल्यानंतर अनुदान करंट इयर बॅलन्स इथे दिसतोय बघा. हा बॅलन्स दिसला पाहिजे म्हणजे तुम्ही BDS काढू शकता. कधी BDSला हा पैसे दिसत नसतील तर इथे जर करंट इयर बॅलन्स 0 दिसत असेल, कमी दिसत असेल तर तुम्ही BDS काढू शकणार नाही. चला पुढचं काम बघूया. आता हे बघा, लेखा शीर्षक निवडलेलं आहे. ZP कोड इथं काही करायचं नाही, काही नाही. आपण ते टिक केल्यानंतर, सिलेक्ट केल्यानंतर, क्लिक केल्यानंतर हे पुढचं ऑप्शन आलेलं आहे. इथं 3 वर्ष दिसत आहेत. इथं पण बॅलन्सला 3 वर्ष दिसत असतात. तर आता चालूचं वर्ष 24-25. इथं हे बिल किती रकमेचं आहे, माझं 11,000 रकमेचं बिल आहे. हे टाईप केल्यानंतर चालू वर्षाला 24-25, 23-24मध्ये मी काही टाईप केलेलं नाही आहे. 22-23मध्ये पण मी काही टाईप केलेलं नाही आहे. 23-24मध्ये 11,000 टाईप केलं. त्यानंतर टॅब दाबायचा किंवा क्लिक करायचं, काही पण करायचं. मी टॅब दाबला.
आता इथं टोटलला ऑटोमॅटिक 11,000 घेईल. आता पेमध्ये इथं परत एकदा आपल्याला 11,000 टाईप करायचं आहे बिलाची रक्कम. त्यानंतर डायरेक्ट डिटेल्समध्ये यायचं आहे. डिटेल्समध्ये आता बिलाचं नाव लिहायचं आहे जे BDSवरती येणार आहे. आता मी लिहितो PHC चरण पार्ट टाइम लॅब अटेंडंट मानधन बिल ऑफ मार्च 24 टू जून 24 हे 4 महिन्याचं मला मानधन बिल काढायचं. रिमार्क्सला काही लिहायचं नाही, डॅश करायचं आहे. डॅश जो कॅल्क्युलेटरवरती आपल्या नमलॉक पॅडवरती जो प्लस चिन्हाच्या वरती आहे तो डॅश मारायचा. आणि आता इथं बिलाची कॉपी मला अपलोड करणार आहे मी इथं. ही बिलाची कॉपी मला व्हॉट्सॲपवरून आलेली आहे, ती मी डाउनलोड करणार आहे इथं. सेव्ह केलेलं आहे मी इथं ही फाईल. ही बिलाची कॉपी म्हणजे ॲक्च्युली बिलाची BDS आहे, PDF आहे. आता हे डाउनलोड्समध्ये मी सेव्ह केलेलं आहे. अगोदर सेव्ह केले त्यामुळे मला विचारलं दुबार सेव्ह करू दे का, तर मी सेव्ह केलं, रिप्लेस करून टाकलं तुमच्यासाठी. ठीक आहे, आता हे मिनिमाइज करतो मी, हे सगळं मिनिमाइज करतो मी. परत मी जातो डाउनलोड्स फोल्डरमध्ये. डाउनलोड्स फोल्डरमध्ये ही जी फाईल आहे आपली ही एकदा ओपन करून खात्री करायची असेल तर करून घ्या. तर ह्या फाईलच्या नावामध्ये शक्यतो डॅश डॉट काही ठेवायचं नाही, आपण ह्याला रिनेम करायचं आहे डायरेक्ट. ह्याला मी नाव देतो माझ्या सोयीचं चरण मानधन. एंटर केलेलं आहे किंवा बाहेर क्लिक करायचं. ठीक आहे, आता मी क्रोममध्ये गेलेलो आहे. आता बिल कॉपीला चूज फाईल करायचं आहे. इथं मी कुठं ठेवलेले डाउनलोड्सला ठेवलेले. इथं डाव्या बाजूला डाउनलोड्स फोल्डर आहे. ही माझी सगळ्यात लेटेस्ट फाईलवरती ओपन आहे. चरण मानधन ओपन केलेले आहे आणि ग्रीन सिग्नल आला पाहिजे, बिल कॉपी अपलोडेड सक्सेसफुली असा ग्रीन सिग्नलमध्ये ग्रीन अक्षरांमध्ये असं मेसेज आला पाहिजे, म्हणजे आपण सक्सेस झालो. ओके. त्यानंतर आता बिल बेनिफिशरी लिस्ट. आता इथं एक्सेलची फाईल आपल्याला अपलोड करायची. तर ती कशी करायची आणि ती जर नमुना नसेल आपल्याकडे तर क्लिक हिअर टू डाउनलोड सॅम्पल फाईल. ही सॅम्पल फाईल जर आपण डाउनलोड केली याच्यावरती मी क्लिक करून दाखवतो तुम्हाला. इथं गोल बटन फिरायला लागले. कधी कधी इथं ह्या बारला इथं खाली डाउनलोड्सचं ते डाउनलोड्समध्ये जायचं आहे, शो इन फोल्डर करायचं आणि तिची फाईल सॅम्पल फाईल सेव्ह झालेली आहे ती फाईल ओपन करायची. फॅब्रिक्सचा BDS आणि ZPMSचा BDS याच्यामध्ये थोडाच फरक आहे. तिकडला डाटा इकडे कॉपी करून घेऊन तुम्ही वापरू शकता. फक्त कॉलम्सचे सिक्वेन्स चुकवायचा नाही, म्हणून ही सॅम्पल फाईल डाउनलोड केलेली आहे मी. इनेबल एडिटिंग केलेलं आहे इथं. आता हे सिरियल नंबर टाकाय आपले किती बेनिफिशियरी आहेत त्याची. आणि इथं नेम बँक. फक्त फॅब्रिक्समध्ये पॅन नंबरचा कॉलम जादा असतो आणि सिरियल नंबरचा कॉलम नसतो, एवढाच फरक आहे, बाकी सगळं सेम आहे. तर आता माझ्याकडे फाईल ऑलरेडी तयार आहे, ती फाईल तुम्हाला दाखवतो. मी क्लोज करून टाकतो. आता मी फाईल कुठे ठेवलेली ही मला माहिती आहे, त्यामुळे मी डायरेक्ट आता इथं मी अटॅच करणार आहे फाईल. ती अपलोड बेनिफिशरी लिस्ट चूज फाईल. आता मी फाईल कुठे ठेवलेली आहे, माझ्या डॉक्युमेंट्स फोल्डरमध्ये. मॅन्युअल फंड ऑल PHC चरण PHC. आता इथं फाईलचं नाव पण मी ZPMS दिलेलं आहे जाणीवपूर्वक, कारण फॅब्रिक्सला जर फॅब्रिक्स नाव असेल तर मला ओळखू शकतं की ही फाईल मला फॅब्रिक्सच्या फॉर्मॅटची आहे. त्यामुळे मी आता ZPMSच्या फॉर्मॅटची फाईल शोधायला लागलो आहे. ही हस्तांतरणासाठी मी H दिलेलं आहे. तिथं जी रक्कम आहे ती टाकून ठेवलेली मी ऑलरेडी. ओपन म्हणलेलं आहे. बिल अमाऊंट मिसमॅच्ड विथ एक्सेलची टोटल अमाऊंट. ओके, ठीक आहे. आता मी ती फाईल ओपन करतो. इथं फाईल बाजूला जाऊन डॉक्युमेंट्समध्ये
कुठं फाईल आहे ती माझी, मॅन्युअल फंड ऑल PSC चरण. ठीक आहे. आता ही ती फाईल आहे ZPFMSची हस्तांतरणची. याचा रक्कम चुकलेला असं त्याचा एरर पडलेला आहे. हे बघा, मला द्यायचे आहेत किती प्रत्येक व्यक्तीला, महिन्याचे 2750 असे 4 महिन्यांचे हस्तांतरणमधून गुणिले 4 मी तरी 11,000. तर आता हे 8 अर्धवेळ त्रिपरिचित यांची जी बेरीज आहे मी सिलेक्ट करून इथं बघितली आहे बघा, 88,000. म्हणजे माझ्या बिलाची रक्कम 88,000 यायला पाहिजे, मी लिहिलेलं 11,000, त्यामुळे चुकलेलं आहे. आता मी पाठीमाग गेलेला आहे. आता इथं मी हा जो एरर आला आहे फाईल डाउनलोडच्या ऐवजी चरणचा, त्याच्याऐवजी मी आता काय करणार, इथं 11,000ची तिथं 88,000 क्लिक केलं आहे, टॅब दाबलेला आहे, टोटल टॅब आलेला आहे. अजून एकदा टॅब दाबलेला आहे, खाली 11,000 आलेलं आहे, परत 88,000 दाबलेलं आहे, परत एकदा टॅब दाबायचा किंवा काही नाही बाहेर क्लिक केलं तरी चालेल. ठीक आहे. हे वरचं काम झालेलं आहे आता दुरुस्त. आता मी परत ती फाईल एक्सेलची माझी ही क्लोज करून ठेवतो, जी अटॅच करणार आहे ती फाईल शक्यतो क्लोज ठेवा. जी फाईल तुम्ही अटॅच करणार आहे तो डाटा बदल करून सेव्ह करून क्लोज करायची. अपलोड बेनिफिशरी लिस्ट, चूज फाईल. त्यानंतर ही फाईल आहे माझी, ओपन केली. बेनिफिशरी लिस्ट अपलोडेड सक्सेसफुली, ग्रीन कलरमध्ये मेसेज आला, म्हणजे आपली सक्सेसफुली फाईल अटॅच झालेली आहे. आता त्याचवेळी ही लिस्ट पण येते इथं पटकन. तर सिरियल नंबरच्या खाली सिरियल नंबर आहे का बघायचा, बेनिफिशरी लिस्टच्या खाली लिस्ट आहे का बघायचं. कधी कधी काय होतं, बँक नेम इकडे येतं बेनिफिशरी लिस्टच्या खाली, कधी ब्रँच नेममध्ये बँक नेम येतं, अकाउंट नंबरमध्ये ब्रँच येतं. हे सगळं तेच आहे का कॉलम्स चेक करायचे. अमाऊंट पण आलेलं आहे, सगळे मॅच झालेले आहे. आता इतकं काम झाल्यानंतर आपण आता सेव्ह जर म्हटलं तर ही BDS जनरेट होते त्याच क्षणाला, कामच संपते आपलं. आता आपण सेव्हवरती क्लिक करतो. एकदा फायनल विचारते तुम्हाला, हे करू दे का. जरी आपल्याकडं इथं चूक झाली तरी आपण रिजेक्ट कशी करायची BDS आणि परत दुसऱ्यांदा कशी काढायची हे पण मी तुम्हाला सांगतो. ओके. आता इथं आपण यस करायचं. आता ह्याला एक सिरियल नंबर पडतो, ऑटोमॅटिक डिमांड नंबर, BDSचा नंबर असतो तो ॲक्च्युली. ओके, त्याला ओके करायचं. आता ही BDS आपली जनरेट झालेली आहे. ह्याला इनबॉक्स पण शब्द आहे, ह्याला इनवर्ड पण शब्द आहे. आपण कुठं आलो, ऑटोमॅटिक इनवर्डमध्ये आलेलो आहे किंवा इनबॉक्समध्ये आलेलो आहे. आता इथे इनबॉक्समध्ये पण ऑप्शनवरती बघा, हा ऑप्शन आपण समजा आपण हा कुठं आलो आहे तुम्हाला लक्षात नसेल किंवा कुठं जायचं, फायनान्शियल वर्कमधून, बिल क्रिएशनमधून, बिल ॲक्सेप्टन्समधून बिल इनवर्ड ऑप्शन आहे. इथं शब्द प्रयोग आहे इनवर्ड आणि इथं ॲक्च्युअली दिसते इनबॉक्स. इथं गल्लत करू नका, इनबॉक्स आणि इनवर्ड हा एकच आहे. बिल ॲक्सेप्टन्समधून इनवर्डमध्ये जायचं. आता इनवर्डमध्ये हे बिल आहे म्हणजे हे बिल तुमच्याकडे आहे इनवर्डमध्ये, तुम्ही आउटवर्डमध्ये पाठवलेलं नाही आहे. आता बघा, हे जे बिल आहे हे तुम्हाला आउटवर्डला घालवायचं आहे. हे तुम्हाला बरोबर आहे का खात्री करून अजूनसुद्धा तुम्ही रिजेक्ट करू शकता. कसं करायचं, तर आता ह्या निळ्या व्ह्यू मल्टी पे ह्याच्यावरती क्लिक केल्याशिवाय हे बिलाचं काही होणार नाही. तुम्हाला BDS प्रिंट काढता येणार नाही, बिल पुढं पाठवता येणार नाही, काहीच नाही. तर आता याच्यावरती आपण क्लिक करायचं. ही BDS आहे तुमची तयार झालेली. ही एकदा खात्री करायची पूर्णपणे व्यवस्थित. आपण नाव तेच दिले का, रक्कम तीच आहे का, हेड तेच आहे का, त्याच हेडमधून आपण BDS प्रिंट काढलेली आहे का, सगळ्या डाटा चेक करायला भरपूर वेळ आहेत. आपण इथं काही गडबड करायची गरज नाही, याला टाईमआउट होत नाही, काही नाही. ठीक आहे. यानंतर तुम्ही अप्रूव्हल जर दिलं तर ही BDS आउटवर्डमध्ये जाते. त्याच्या अगोदर तुम्ही प्रिंट काढली तरी पण चालेल, प्रिंट पुन्हा आउटवर्डमध्ये जाऊन तिथं जाऊन प्रिंट काढली तरी पण चालेल. मी आता तुम्हाला आउटवर्डमधनं प्रिंट काढत सांगू. इथं तुम्ही प्रिंट काढू शकता. प्रिंटचे बटन 2 ठिकाणी आहे, वरती पण प्रिंट आहे, खाली पण प्रिंटचं बटन आहे. खाली प्रिंटचं बटन आहे इथं आणि वरती पण प्रिंटचं बटन आहे. तर आता अप्रूव्हल देतो मी याला, अप्रूव्ह, यस. आता फायनान्शियल वर्कमध्ये जायचं आहे, बिल ॲक्सेप्टन्समध्ये जायचं आहे आणि परत आउटवर्डमध्ये जायचं आहे. आता इनवर्डमध्ये काय आहे का बघा, इनवर्डमध्ये काही नाही आहे.
फायनान्शियल वर्क, बिल ॲक्सेप्टन्स, बिल आउटवर्डला जायचं. आता हे तुमचं बिल आउटवर्डला पडलं आहे. आता इथं 2 बिलं का दिसतात? कारण दुसऱ्याने एक बिल केलेलं आहे, मी एक केलेलं आहे. हे जे चरण दिसतंय, तर बिलाचं नाव पण इथं दिसतं बघा. इथं बघा मी नाव दिलेलं आहे PSC चरण, वर्क नेम PSC चरण PTLA मानधन बिल ऑफ मार्च 24 टू जून 24, आणि हे दुसऱ्या व्यक्तीने दिलेलं नाव आहे वरचं. आता माझं हे बिल आहे, बिलात जम्बलिंग होण्याची काही गरज नाही आहे. हे माझं बिल आहे, स्टेटस आहे पेंडिंग, रिमार्क आहे अप्रूव्ड. ठीक आहे. बिल अजून माझ्याकडून माझ्या जे प्रमुख आहेत, वरचं जे दुसरं लॉगिन आहे त्या लॉगिनला DDO लॉगिनला गेलेलं आहे बिल इथनं माझ्याकडून, कारण हे आउट बॉक्समध्ये. आता त्या लॉगिनचं पण काम आपल्यालाच बघायला लागतं. तर आता इथलं काम झालेलं आहे ह्या लॉगिनचं. ह्या लॉगिनचं काम अप्रूव्हल देण्याचं आपलं काम पूर्ण झालेलं आहे. ही बिडेस तुम्ही आता प्रिंट काढायला विसरलात तर तुम्ही इथं यायचं आहे, रक्कम बघायची, तीच आहे का बघायचं आहे, आणि तुम्ही 10 वेळा प्रिंट काढू शकता इथं येऊन. इथं व्ह्यू मल्टिप्लेमध्ये जायचं आहे. यामध्ये तुम्हाला ही आता अप्रूव्हचं बटन खाली दिसणार नाही आहे, तुम्हाला प्रिंटचं बटन दिसेल. प्रिंटचं बटन दिसेल खाली आणि वर कुठूनही द्या प्रिंट. प्रिंटवरती दाबल्यानंतर प्रिंटचा प्रिव्ह्यू दिसेल या साईडला. हा क्रोममधला सेटअप असतो, हे लक्षात घ्या. आता BDS आपली उभीच प्रिंट निघाली पाहिजे. कधी कधी इथं लँडस्केप जर असेल तर तुम्हाला BDS आडवी दिसेल. तर इथं तुम्हाला पोर्ट्रेट ऑप्शन घ्यायचं आहे, पेज सेटअप व्यवस्थित आहे का बघायचं आहे. कॉपीज 1 काढणार आहे का 2 काढणार आहे ते लागलीच तुम्ही काढले तरी चालेल, दुसरं आणि परत दिले तरी चालेल. प्रिंट म्हणायचं आहे, प्रिंटर तोच आहे का बघायचं आहे आपला, ज्याला प्रिंट देणार आहे तो. ठीक आहे. यानंतर प्रिंट दिले की प्रिंट आपली येईल. इथंपर्यंत समजलं. हे फर्स्ट लॉगिनचं काम झालेलं आपलं, BDS तयार करायचं. हे जर समजलं नाही तर परत एकदा बघून घ्या. त्यानंतर सेकंड लॉगिनचं काम आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके.